महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांनी चक्क पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि विशेषतः तक्रारदार आपल्यासोबत आहेत। नेमकी कशा पद्धतीने फसवणूक केली आणि काय फसवणूक आपण विचारणार आहोत। काय सांगाल, महावितरणचा कसा गलथान कारभार आहे बीडमधील, तुमच्या बाबतीत घडलं काय? यापूर्वी सन्माननीय न्यायालयाने 3 अधिकाऱ्यांवरती 2 अधिकारी गुत्तेदारावरती 420, 490 भ्रष्टाचार 7 असा गुन्हा नोंद केलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये आरोपींना वाचवण्याकरिता इथलचे प्रेमसिंग राजपूत अधीक्षक अभियंता बीड यांनी पोलीस प्रशासनाची दिशाभूल म्हणजे आपले SP साहेबांची दिशाभूल करत एक चुकीचं पत्र काढलं आणि सुरक्षा मागितली। कमर्शियल जागेत येताना सुरक्षा मागितली व माझ्या जागेत येऊन माझ्या प्रॉपर्टी नुकसान केले। सरकारी कागदपत्रात छेडछाड केली प्रेमसिंग राजपूतने आणि यांचे पोलीस अधीक्षक यांचे अंबेजोगाईचे DSP साहेब सांगतात की सुरक्षा मागताना भूमिगतचे पत्र लपून सुरक्षा मिळवली आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद करा म्हणून पोलीस संरक्षण मध्ये चौकशी होते। चौकशीमध्ये सरकारी अभियोक्तांना विचारलं जातं, सरकारी अभियोक्ता सांगतात गुन्हा नोंद करा, क्राईम झालेला आहे, दखलपात्र गुन्हा आहे, पण आज रोजीपर्यंत गुन्हा नोंद होत नाही। अँटी करप्शनकडे फाईल पाठवले जाते, ज्याच्यात अँटी करप्शनचा गुन्हाच घडलेला नाही आहे तरी पाठवले जाते। अँटी करप्शन DSP साहेब सांगतात यामध्ये वेगळा FIR फाडून गुन्हा नोंद करण्यात यावा व सदर चौकशी करण्यात यावी। नेमकं पोलिसांची फसवणूक केली आणि आता त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला आहे का? त्या व्यक्तीच्या संदर्भात काय सध्या? नाही, सध्या टाळाटाळ चाललेली आहे। तर मी आज माननीय नवनीत कावत साहेब SP साहेब बीड जिल्ह्याचे यांना विनंती करायला आलो आहे की गुन्हा नोंद करावा व मला निदर्शनास आणून दिलं अशा पद्धतीने हे झालं आहे। हो, सर्व त्यांना आणून दिलेलं आहे आणि आज त्यांना भेटायला आलो आहे। बाबा ह्याबद्दल गुन्हा नोंद करावा। त्या ठिकाणचे API साहेब आणि महावितरण अधिकारी, बर्दापूर API साहेब आणि महावितरण अधिकारी हे संगनमत करून व्यवसायाला अडथळा तयार करत आहेत हे बीड जिल्ह्यामध्ये। माझी विनंती आहे प्रशासनाला की बाबा आम्हाला भांडणं करायचे नाही आहेत, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्ही व्यावसायिक आहेत, आम्हाला व्यवसाय करू द्यावा, ही नम्र विनंती। मात्र एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर याच्यावरती आता तुम्ही कुणापर्यंत दाद मागितली आणि आता जर समजा इथं गुन्हा दाखल नाही करून घेतला तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल? मी छत्रपती संभाजीनगर IG साहेबापर्यंत गेलो आहे, त्यांनाही दाद मागितली। त्यांनी म्हटले तुम्ही एकदा परत रीतसर बर्दापूर पोलीस स्टेशनला तक्रार द्या आणि परत DYSPना तक्रार द्या, आणि त्यानंतर SP साहेबांना तक्रार द्या। तर गुन्हा नोंद नाही झाला तर तुम्ही हायकोर्टात जावा असं त्यांनी दिलेलं आहे। आता काय नेमकं तुम्ही यात काय भूमिका घेतली आणि कशा पद्धतीने यावरती जर गुन्हा दाखल नाही झाला तर काय उपोषण आंदोलनात काय इशारा देतात? तसे मी व्यावसायिक आहे, उपोषण करणं हे शक्य नाही आहे। माझ्यासोबत अन्याय झाला आहे, मी न्यायालयात जाईल। मी सुशिक्षित व्यापारी आहे, मी सुशिक्षित शेतकरी पण आहे, तर मी न्याय मागेल ना, न्याय मिळेलच ना। कारण गुन्हे घडलेले आहेत, सरकारी कागदपत्र आहे, सरकारी पुरावे आहेत आणि सरकारी यंत्रणेवर विश्वास आहे आणि बीड जिल्ह्याचे SP साहेबांवर मला पूर्ण विश्वास आहे। ते निश्चितच न्याय देतील आणि आरोपीवरती गुन्हा नोंद करतील। फसवणूक केली गेली हो, पण त्यांची फसवणूक झालेली आहे हे तेवढं सत्य आहे। त्यांची दिशाभूल झालेली आहे आणि त्यांची दिशाभूल होण्याचं कारण त्यांनी पदभार स्वीकारल्या त्यांच्या पुढे फाईल आली होती, त्याच्यावर ते API साहेबांनी चुकीचा प्रस्ताव पुढे ठेवला होता। त्यांनी सुरक्षा द्यायची असते, एक सरकारी काम आहे म्हणून मिलीभगत आहे। हां, एकंदरीत मिलीभगत आहे साहेब। आपण पाहतोय बीडमध्ये महावितरणचा गलथान कारभार समोर आहे आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनातले काही अधिकारी आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी चक्क पोलीस अधीक्षक यांचीच फसवणूक केल्याचा देखील आरोप या ठिकाणी श्रीकर फड यांनी केला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलीस अधीक्षक संबंधितावरती गुन्हा दाखल करणार का आणि कशा पद्धतीने कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।